मस्त रंगीत कढईभर फुलणाऱ्या पापड्या बघा किती सुंदर फुलले आहे आणि अगदी हलक्या झाल्या आहेत। आज आपण अजिबात तांदूळ भिजत न घालता घरात सहज उपलब्ध असलेल्या भाकरीच्या पिठापासूनच मस्त पातळ तांदळाच्या पापड्या बनवणार आहोत। या रंगीत पापड्या, ज्यांना आगरी कोळी समाजात फेण्या असेही म्हणतात, हा अतिशय पारंपरिक आणि कष्टाचा पदार्थ आहे। पापड्या जितक्या पातळ, हलक्या आणि जाळीदार तयार होतात तितक्याच त्या सुंदर, खुसखुशीत आणि चविष्ट लागतात। आणि इकडे कोकणात होळीच्या दिवशी नैवेद्य म्हणून सालपापड्या तळतात। पारंपरिक पद्धतीने सालपापड्या बनवणे म्हणजे खूप मोठी मेहनत। 3-4 दिवस तांदूळ भिजवणे, नंतर वाळवणे, ओले असतानाच दळून आणणे, ही प्रक्रिया खूप वेळखाऊ आणि कष्टाची असते। पण आज आपण अगदी कमी मेहनतीत इन्स्टंट पद्धतीने कढईभर फुलणाऱ्या आणि छान जाळीदार पापड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। अवघ्या 2 मिनिटात साधारण 12 सालपापड्या तयार करणार आहोत। तर मग वेळ वाया न घालवता ह्या पातळ, हलक्या आणि इन्स्टंट पद्धतीने सालपापड्या कशा बनवायच्या ते पाहूया। नमस्कार, मी रसिका, रस्तूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। इथे आपण 1 कप तांदळाचे पीठ घेतले आहेत। हे पीठ तांदूळ भिजवून केलेलं नसून बाजारातून आणलेलं रेडीमेड तांदळाचे पीठ आहे। आपण ते 1 कप मापाने घेतले आहेत। आता या पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून ते भिजवून घेणार आहोत। साधारणपणे 1 कप पिठासाठी 2 कप पाणी लागतं, मात्र एकदम 2 कप पाणी न घालता थोडे थोडे करून पाणी घालावे, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आणि पीठ छान एकजीव होईल। आपण या पिठामध्ये पूर्ण 1 कप पाणी घातले आहे। आणखी 1 कप मी ते घेतलं आहे। हे पाणी आता थोडे थोडे करून या पिठामध्ये घालूया आणि गुठळ्या न राहता छान गुळगुळीत पातळसर असे मिश्रण तयार करून घेऊया। या पिठामध्ये आपण इथे टोटल 2 कप पूर्ण पाणी घातलं आहे। आज आपण अगदी कमी मेहनतीत इन्स्टंट पद्धतीने कढईभर फुलणाऱ्या आणि सुंदर जाळीदार फेण्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। या पिठामध्ये पाणी थोडं जास्त झालं तरी काही हरकत नाही। आपण हे पीठ रात्रभर तसेच ठेवणार आहोत। रात्रभरात पीठ खाली बसते आणि पाणी वर येते। सकाळी उठल्यावर वरचे सगळे पाणी हलकेच काढून घ्यायचे, त्यामुळे खाली घट्ट आणि योग्य कन्सिस्टन्सीचे पीठ तयार राहते। इथे आता आपण सकाळी हे पीठ पाहतो आहे आणि हे व्यवस्थित तयार झालेलं आहे। यामध्ये आपले पाणी जास्त झालेलं नाही। तांदळाच्या पिठावरही पाण्याचे प्रमाण अवलंबून असते। तांदूळ जुना असेल तर पाणी थोडे जास्त लागतं आणि नवा तांदूळ असेल तर पाणी तुलनेने कमी लागते। माझ्या बाबतीत 1 कप तांदळाच्या पिठाला पूर्ण 2 कप पाणी लागले आणि माझे प्रमाण अगदी योग्य झाले आहे। जर तुमचे मिश्रण जास्त पातळ झाले असेल तर वरचे अतिरिक्त पाणी हलकेच काढून घ्या। आपण पिठाचे मिश्रण पाहू शकतो, किती सुंदर क्रीमी टेक्स्चर आला आहे। अगदी क्रीम सारखे मऊ, हलके आणि गुळगुळीत असे हे तांदळाचे पिठाचे मिश्रण तयार झाले आहे।